नमो नमः सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं दृक्श्राव्यमाध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। लास्ट टाइम आपण स्टार्ट केला होता चॅप्टर नंबर 5 स एव परमाणु। गद्य विभागातला चॅप्टर होता आणि आपण किती पॅराग्राफ्स बघितले? टू पॅराग्राफ्स बघितले. व्हॉट इज द मीनिंग ऑफ स एव परमाणु? द इटसेल्फ इज अ परमाणु. म्हणजे जो परमाणु, परम अणु म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. कणाद महर्षींना परमाणूचा सिद्धांत प्रोपाउंडेड केलेला आणि त्याच्याबद्दल ही जी आहे कन्व्हर्सेशन आहे बिटवीन पिता अँड अर्णव. पिता कोण होते? अर्णवचे सायन्सचे प्राध्यापक होते. ही इज अ प्रोफेसर ऑफ सायन्स. हां, आणि नंतर स्टोरी स्टार्ट झाली, आपण बघितलेच आहे. तर आपण थोडंसं एकदा रिवाइज करूया. ओके, तर बी विथ मी, बी अटेंटिव्ह. तर आपण बघितलं अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. व्हॉट इज द मीनिंग ऑफ जपाकुसुमम? यू नो द व्हेरी वेल, यू ऑलरेडी स्टडी अबाउट द फ्लॉवर्स नेम इन द 8th स्टँडर्ड. जपाकुसुमम मीन्स श्री फ्लॉवर. तस्य प्रपिता विज्ञानस्य प्राध्यापकः. अर्णवस्य पिता कस्य प्राध्यापक? विज्ञानस्य. स पुस्तकपठने मग्नः. स कस्मिन् मग्न? पुस्तकपठने. ही वॉज रीडिंग इन द रीडिंग बुक. तस्य पार्श्वे, नेक्स्ट टू हिम, उत्पीठिकायां. व्हाट इज द मीनिंग ऑफ उत्पीठिकायां? ऑन टेबल. सूक्ष्मेक्षिका वर्तते. हे स्टार्टिंग ऑफ द स्टोरी झालेलं आहे. देन सी, अर्णव आस्क्स टू फादर, पितः अस्माकमुद्यानात् जपाकुसुममानितं मया, कियंत सूक्ष्माः तस्याः परागकणाः. अर्णवने काय विचारलं? फादर, आय हॅव ब्रॉट अ स्वीट फ्लॉवर फ्रॉम अवर गार्डन. कियंत सूक्ष्माः, हाऊ स्मॉल. तस्य परागकणा आर इट्स पोलन ग्रेन्स. म्हणजे त्याचे परागकण किती सूक्ष्म आहे. देन पिता से टू अर्णव, सूक्ष्मेक्षिकया पश्य, तेषां कणानां रचना अपि द्रष्टुं शक्नोषि. तो सी थ्रू अ मायक्रोस्कोप. यू विल ऑल्सो बी एबल टू सी द देअर अरेंजमेंट. म्हणजे कसं कणांपासून ते फुल कसं बनलं तू मायक्रोस्कोपने बघू शकतो. अर्णवः तथा करोति. अर्णवने जसं पिताने तसं केलं. ते पिता आस्क्स टू अर्णव, किं दृष्टं त्वया? व्हॉट डिड यू सी? देन अर्णव आन्सर. अर्णवः सेड, पितः अद्भुतम् एतत्. इट वॉज अमेझिंग. अत्र परागकणस्य सूक्ष्माणि अंगानि दृश्यन्ते. परागकणस्य सूक्ष्माणि अंगानि म्हणजे स्मॉल पार्टिकल सुद्धा दिसत आहेत. ते दृश्यन्ते. ते इते अन्ते इज द आत्मनेपद. पिता सेड, अर्णव, एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोषि मीन्स पॉसिबल. ओके, शक 5 pp. अर्णवः, एतानि यू कॅन सी द पार्ट्स ऑफ अ फ्लॉवर विथ अ मायक्रोस्कोप. परंतु हाउ एवर एतत् विश्वम परमाणुभ्यम निर्मितम. दिस म्हणजे एतत् विश्व मीन्स ऑल दिस वर्ल्ड इज क्रिएटेड फ्रॉम परमाणु. ते परमाणवः, दोस परमाणु, तू सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते, आर नॉट विजिबल इवन दो मायक्रोस्कोप. आपण ते मायक्रोस्कोपने बघू शकत नाही. ते अर्णवस क्युरियोसिटी जी आहे ती वाढते. ते विचार करू लागतो की हे जग मायक्रोस्कोपपासून बनलेलं आहे, मग हे परमाणू म्हणजे नेमकं काय? देन ही आस्क्स टू हिज फादर, परमाणु नाम किम? देन पिता सेड, अस्तु कथयामि. ओके, ऑलराइट, आई विल टेल. मृष्टिमात्रान तंडुलान महानसता आनय. मृष्टिमात्रान हँडफुल राईस ग्रेन, तंडुलान राईस ग्रेन, महानसतः किचन, आनय ब्रिंग. तथेति उक्त्वा पाकगृहात तंडुलान आनयति. तथेति. ओके, तो ओके बोलला आणि त्यांनी काय केलं? पाकगृहात काय आणलं? तंडुलन घेऊन आले. देन ही सेड, स्वीकरोतु भवान. टेक दिस रिस्पेक्टेड वन. भवान इज यूज फॉर द रिस्पेक्टेड पर्सन. पिता सेड, अधुना इमं तंडुलं विभजः. नाउ ब्रेक दिस राईस. ओनली अर्णव's father take 1 grain and he said, प्लीज अधुना इमं तंडुलं विभज. म्हणजे हे जे राईसचे तोड.
देन अर्णव सेड तात कियान लघु अस्ति एषे किती लहान आहे ते, हाऊ स्मॉल, हाऊ मायन्यूट इज दिस. पश्यतु सी एतस्य भागद्वयं यथा कथमपि कृतं मया. एतस्य भागद्वयं म्हटलं याचे भागद्वयं 2 पार्ट्स. समहाऊ मी कसं तरी केले, यथा कथमपि समहाऊ मी कसे तरी 2 भाग केले. ओके. देन व्हॉट पिता सेड. देन पिता सेड इतोपि लघुतर भाग कर्तुं शक्यते वा. इट इज पॉसिबल टू मेक into even a smaller part. Then अर्णव सेड यदि क्रियते तर्हि चूर्णं भवेत. ओके. यदि अहम क्रियते तर्हि चूर्णं भवेत. चूर्णं मीन्स काय, पावडर. ओके. जर मी ते केले त्याचं काय होणार, पावडर होणार. ओके. देन पिता सेड सम्यक उक्त्वं त्वया, यू हॅव स्पोकन करेक्टली. यत्र एतत् विभाजन समाप्यते वेर दिस डिविजन्स एंड. यस्मात् सूक्ष्मतरः भाग फ्रॉम विच पार्टिकल फ्रॉम विच पार्ट प्राप्तुं न शक्यते. सूक्ष्मतर भाग फ्रॉम विच इज नॉट पॉसिबल टू ऑब्टेन स्मॉलर पार्ट इज परमाणू. म्हणजे जेव्हा आपण त्याचं विभाजन करू त्या राईसचं तुकड्याचं आणि तिकडे आपल्याला सर्वात छोटा जो भाग मिळणं इम्पॉसिबल होतो आणि जो आपला शेवटचा भाग मिळतो तो आहे परमाणू. अर्णवने तेच केलं. आता आपण बघणार की लास्ट पॅराग्राफ काय आहे त्याचा. ओके. देन अर्णव सेड द्रव्यस्य अंतिमः घटक मूलं तत्वंच परमाणु सत्यम खलु. अर्णवने विचारलं द्रव्यस्य अंतिम घटक. द्रव्यस्य म्हणजे कुठल्याही गोष्टीचा. ओके. अंतिम घटक, अंतिम मीन्स एंड. ओके. स्मॉलेस्ट पार्टिकल. द्रव्य म्हणजे मॅटर. घटक मूलम तत्व फंडामेंटल प्रिन्सिपल. मूलम तत्व म्हणजे फंडामेंटल प्रिन्सिपल. परमाणू सत्यम खलू. ओके. मग त्याने विचारलं की कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही वस्तूचा सर्वात छोटा भाग, अंतिम भाग म्हणजे परमाणू, हे खरं आहे का. हे असं त्यांनी आपल्या वडिलांना विचारलं. पिता सेड सत्यम. तर मग काय म्हणत, करेक्ट. अयम खलू कणाद महर्षे सिद्धांत. ओके. दिस इंडीड इज महर्षी कणाच प्रिन्सिपल. ओके. म्हणजे प्रिन्सिपल कुठला, कोणाचा आहे, महर्षी कणाचा जो सिद्धांत. अपि जानासि, डिड यू नो परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षिणा प्रतिपादितम. हे कोणी सांगितलं की परमाणु द्रव्याचे मूळ कारण आहे. महर्षीने कणादानेच सांगितलं होतं. प्रतिपादितम, प्रोपाउंडेड. तत् अपि प्राय ख्रिस्तपूर्व 5षष्ठे वा शतके. त्यांनी कधी सांगितलेलं, अँड दॅट टू अप्रॉक्सिमेटली इन द 5th and 6th century BC. ओके. आता याच्यामध्ये का अर्णव द्रव्यस्य, द्रव्यस्य इज द षष्ठी विभक्ती. अंतिमः घटक इज द विशेषण विशेष. मूलं तत्व विशेषण विशेष. परमाणु, परमाणु इज एंडिंग इन उ. सत्यम खलु. पिता सेड सत्यम अयम धिस खलु कणाद महर्षे सिद्धांत. अपि जानासि, जानासि इज द विच लकार, लट्लकार. परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन, तेन इज द तृतीया विभक्ती. महर्षिणा असो तृतीया विभक्ती. ओके. प्रतिपादितम इज द पार्टिसिपल. तत् अपि प्रायः ख्रिस्तपूर्वं 5मे 6ठे शतके वा. ओके. 5मे 6ठे वा शतके. तत् अपि संधी इज देअर. तत् प्लस अपि. Then we have to see संधि विग्रह. First is tat api, tad tat plus api. The change in the, because the is coming from the. Understand? That's why change in the is the first letter of that group. म्हणजे त ग्रुप मधला फर्स्ट लेटर आपण त घेतला. then शब्दार्थ बघा, द्रव्यस्य ऑफ मॅटर. अंतिमः घटक स्मॉलर पार्ट. मूलम तत्व फंडामेंटल प्रिन्सिपल. जानासी यू नो. प्रतिपादितम प्रोपाउंडेड. ओके. मग त्याने सांगितलेलं आहे. कळलं. शब्दार्थ परत बघायचे. द्रव्यस्य ऑफ मॅटर. अंतिमः घटक स्मॉलर पार्ट. मूलम तत्व फंडामेंटल प्रिन्सिपल. जानासी यू नो. प्रतिपादितम प्रोपाउंडेड.
The next one, मूलकारणं, fundamental cause. Cause means reason, कारणं, तद अपि, that too, that also, प्रायः, approximately. ओके, म्हणजे त्या पूर्वी. अंडरस्टँड. The next one, अर्णवः said, तात महर्षिणा कणादेन किम किम उक्तम परमाणु विषय. आता इकडे किमच्या नंतर इथे किमला विसर्ग दिलेला, वरती अनुस्वर दिलाय, पण इकडे म हलंत. वाय आर कमिंग म हलंत? बिकॉज वेन एव्हर स्वर इज कमिंग आफ्टर द अनुस्वार वी हॅव टू राईट म हलंत. ओके. किम किम उक्तम परमाणु विषय. वयम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम एव जानीमः. त्यांनी विचारलं की कणाद महर्षीने, तात कणाद महर्षिणा म्हणजे फादर. ओके. व्हॉट इज द महर्षी कणाद स्पोकन अबाउट द परमाणू. किम किम उत्तम म्हणजे तरी काय सांगितलेलं आहे. वयम तू केवलम, वयम तू म्हणजे वी मेअरली नो द नेम ऑफ द दिस ग्रेट पर्सन. महाभागस्य नामधेयम एव जानीमः, मी वह मह. ओके. आम्ही फक्त त्याचं नाव जाणतो, पण त्यांनी काय काय सांगितलेलं आहे. तर पिता सेड कणाद मुनीना प्रतिपादितम. ओके. त्यांनी काय सांगितलं कणाद मुनी. कणाद मुनी सेश कणाद दॅट परमाणू इज व्हॉट. परमाणू, परमाणू काय काय आहे. अतींद्रिय, सूक्ष्म, निरवयवः, नित्यः, स्वयं व्यावर्तक च. त्यांनी काय काय सांगितलेलं. अतींद्रिय, त्यांनी काय सांगितलं. परमाणू कसं आहे. अतींद्रिय म्हणजे बियॉन्ड ऑल द सेन्सेस. ओके. सूक्ष्म मायन्यूट. निरवयव म्हणजे निरवय म्हणजे कुठले अवयव नाही आहेत त्याला. नित्य इटर्नल. अँड स्वयं व्यावर्तक सेल्फ प्रोपॅगेटिंग, स्वतःच तो हे करतो, तयार होतो. ओके. वैशेषिक सूत्राणि इति स्वग्रंथे तेन परमाणु व्याख्या कृता. तेन म्हणजे कोण. कणाद महर्षीने वैशेषिक सूत्र नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये परमाणूची व्याख्या केलेली आहे. ओके. आणि वैशेषिक सूत्राचे रचनाकार कोण आहेत. कणाद महर्षी. ओके. देन शब्दार्थ आहे बघा. उत्तम, स्पोकन, महाभाग, ग्रेट पर्सन, नामधेयम, नेम, अतींद्रिय, बियॉन्ड द सेन्सेस, सूक्ष्म, मायन्यूट, निरवयव, इंडिव्हिजिबल म्हणजे कुठल्याही डिव्हिजन करू शकत नाही. नित्य, इटर्नल, स्वयं व्यावर्तक, सेल्फ रोटेटिंग, स्वतः तो हे होतो. ग्रंथे, इन द ट्रीटीज, व्याख्या, डेफिनेशन. देन अर्णवानी व्याख्या का झाली. अर्णव कासा व्याख्या. जेव्हा पिताने सांगितलं की वैशेषिक सूत्राणी नावाच्या ग्रंथामध्ये कणाद महर्षींनी परमाणूची व्याख्या केलेली आहे ऑलरेडी, तर अर्णवने विचारती व्याख्या कोणती. जाल सूर्य मरीचिस्थम यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणु स उच्यते. जाल सूर्य मरीचिस्थम. ओके. जाल सूर्य, जाल मीन्स वेग. ओके. मरीचिस्थम, व्हॉट इज द मीनिंग ऑफ मरीची. रे ऑफ लाईट, रे ऑफ लाईट, रे ऑफ द सन. ओके. यत् सूक्ष्मं दृश्यते रजः म्हणजे तिकडे काय दिसतं. रजः म्हणजे काय. पार्टिकल, डस्ट. तस्य षष्ठतमो भाग परमाणु उच्यते. परमाणू कशाला म्हणतात. जर एका ठिकाणी बंद खोलीमध्ये भरपूर जर असं हे असणार, धूळ असणार, आणि आपण एखादी खिडकी उघडली, त्याच्यावरती जो कवडसा येतो, जो लाईट इफेक्ट येतो, आणि त्याच्यातनं ते धूळ असते, ती दिसते बारीक बारीक, त्याचा 6वा भाग म्हणजे परमाणू. द 6th पार्ट ऑफ द पार्टिकल, स्पेक ऑफ द डस्ट म्हणजे डस्टचा 6वा भाग, लोकेटेड इन द वेव ऑफ द रेज ऑफ द सन इज कॉल्ड परमाणू. ओके. खिडकी उघडल्यावरती जो प्रकाशाचा कवडसा येतो, प्रकाश येतो, व्हॉट इज द लाईट इज कमिंग इन द देअर. ओके. तर त्यातनं जो धुळीचा कण, धूळ दिसते येताना, ओके, बंद खोलीमध्ये, त्याचा 6वा भाग म्हणजे काय आहे. परमाणू. अर्णवा सेड अहम एतद्विषये विस्तरेण पठितुम इच्छामि. आय विश टू रीड अबाउट दिस इन डिटेल. विस्तरेण, इन डिटेल. पिता सेड उत्तमम, श्व महाविद्यालयम आगच्छ. उत्तमम, एक्सलेंट. श्व टुमारो कम टू माय कॉलेज. आगच्छ, कम.
तत्र कणादविषयकानि नैकानि पुस्तकानि सन्ति. इन दिस द नैकानि पुस्तकानि इज अ विशेषण विशेष. ओके, कणाद विषय देर आर सेवरल बुक्स ऑफ अबाउट कणाद. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येत. युअर क्युरियोसिटी विल श्युअरली बी सॅटिस्फाईड. ओके, तुला जी क्युरियोसिटी आहे ती नक्की होईल, समजलं तर तुम्हाला कळलेलं असेल की या लेसनमध्ये एक्झॅक्टली काय आहे. महर्षी कणाद महोदयांनी कणादाचं हे सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की सूक्ष्मतर भाग जो आहे कुठल्याही वस्तूचा तो म्हणजे काय आहे, परमाणू. आणि तो परमाणू त्यांनी व्याख्या पण सांगितलेली आहे. ओके, देन सी संधी विग्रह बघा. षष्ठतमो भाग, षष्ठतम प्लस भाग स उच्यते, स प्लस उच्यते. शब्दार्थ बघा. विस्तरेण, इन डिटेल. उत्तमम, एक्सलंट. आगच्छ, कम. जिज्ञासा, क्युरियोसिटी. निश्चयेन, श्युअरली. शाम्येत, सॅटिस्फाईड. ओके, देन सी धातू साधित अव्ययानी विभक्त्यांत पदाने चित्वा लिखत. तुमंत अव्यय पठितुम. प्रथमांत पदम सगळे लिहून घ्यायचे. नैकानी पुस्तकानी जिज्ञासा. द्वितीयांत पदम भाग महाविद्यालयम. तृतीयांत पदम कणाद मुनिना निश्चयेन. मुनिना इज एंडिंग इन ई. निश्चयेन डिक्लाइन लाइक वनेन. ओके, देन सी षष्ठ्यंत पदम महाभागस्य मम. सप्तम्यंत पदम स्वग्रंथे परमाणु विषय. ए इज देर. संबोधांत पदम तात. ओके, तात इज अ संबोधांत पदम. अंडरस्टँड. ओके, तुम्हाला समजलं असेल. बिफोर टू गोइंग टू द लास्ट क्वेश्चन आन्सर सिरीज वी हॅव टू सी. ओके, आपण आता जो पॅराग्राफ शिकला तो आपण फक्त एकदा रिवाईज करूया आणि मग क्वेश्चन आन्सरकडे बघूया. ओके, यावेळी मी सूचनानुसारम कृतीकृत घेतलेला आहे बिकॉज ऑफ द सो मेनी स्टुडंट्स मिस्टेक करतात ग्रामरमध्ये. तुम्ही ग्रामर पार्ट जो आहे लेसनच्या खालचा तो तुम्हाला मी समजावण्यात लक्ष द्यायचं आहे डिटेल्समध्ये आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स नोट डाऊन करायचे आहे तुमच्या बुकमध्ये. अंडरस्टँड. हां, सगळ्यांनी यू हॅव टू राईट द ऑल शब्दार्थ इन युअर नोटबुक. अंडरस्टँड. ॲज वेल ॲज तावंत, तुमंत, लभ्यंत, प्रथमांत पद कोणत्याही संधी विग्रह यू हॅव टू राईट इन द नोटबुक. इट इज कंपल्सरी फॉर ऑल. अंडरस्टँड. ओके, तर आपण बघायचं आहे की आपण आता शेवटचा जो पाठ बघितला नेमकं त्या पाठामध्ये नक्की काय बघितलं. ओके, देन वेन द जेव्हा अर्णवने विचारलं की परमाणू म्हणजे काय, तर अर्णव सेड द्रव्यस्य अंतिम घटक मूलम तत्वम च परमाणु सत्यम खलु. देन ही आस्क्ड टू हिज फादर द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ अ मॅटर अँड द फंडामेंटल प्रिन्सिपल इज अ परमाणु. इज दट म्हणजे हे ट्रू आहे का. तर पिता सेड सत्यम, राईट, करेक्ट. अयम खलु कणाद महर्षे सिद्धांत. हा द इंडिड दिस इज महर्षी कणाद प्रिन्सिपल. अपि जानासि, डिड यू नो, परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षिणा प्रतिपादितम. ओके, देन इज इट वॉज प्रोपाइंडेड बाय द ग्रेट सेज पर्सन. कोण, महर्षी कणाद. तद अपि प्रायः ख्रिस्तपूर्व 5मे शतके. त्यांनी कधी केलेलं आहे, ॲट द अप्रॉक्सिमेटली इन द 5th-6th सेंचुरी BC. त्यांनी कधी हा प्रोपाउंड केला, 5व्या आणि 6व्या शतकापूर्वी. ओके, देन सी नेक्स्ट पॅरा. देन अर्णवसे तात महर्षिणा कणादेन किम किम उक्तम परमाणु विषय. त्यांनी काय सांगितलं परमाणु विषय. वयं तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम एव जानीमः. ओके, आम्ही फक्त त्याचं नावच जाणतो. ओके ओके, वी मेअरली नो द नेम ऑफ दिस ग्रेट पर्सन. पिता सेड कणाद मुनिना प्रतिपादितम परमाणु अतींद्रिय सूक्ष्म निरवयव नित्य स्वयं व्यावर्तक. तुम्हाला ही संस्कृत जे शब्द ते लक्षात ठेवायचे. अतींद्रिय सूक्ष्म निरवयव नित्यम स्वयं व्यावर्तक. बिकॉज जाल रेखाचित्र पुढे तुम्हाला येऊ शकतो क्वेश्चन. आणि कुठल्या ग्रंथातून घेतलेलं आहे, वैशेषिक सूत्राणि इति स्वग्रंथे तेन परमाणु व्याख्या कृता. ओके, देन सी का सा व्याख्या. अर्णव आस्क्स का सा व्याख्या. जाल सूर्यमरीचिस्तम यत् सूक्ष्मं दृश्यते रज तस्य षष्ठोत्तमो भाग परमाणु स उच्यते. द 6th part of a particle speck of the dust located in the wave of the rays of the sun is called परमाणु. देन अर्णव आस्क्ड हिज फादर अहम एतद विषय विस्तरण पठितुम इच्छामि. मला अजून त्याची जाण्याची इच्छा आहे. तर पिता सेड उत्तम.
टुमारो श्व महम महाविद्यालयम आगच्छ तत्र कणाद विषयकानी नैकानी पुस्तकानी संती. तिथे कणाद विषयकांची नैक पुस्तके अनेक पुस्तके आहेत. देर आर मेनी बुक्स ऑफ कणाद. त्व जिज्ञासा निश्चयेन शाम्यत. तुझी जिज्ञासा एक क्युरिओसिटी आहे नक्की सॅटिस्फाईड होईल. ओके, देन वी हॅव टू सी द नेक्स्ट वन इज द लास्ट. सूचनानुसारम कृती कुरुत. हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अभ्यासपत्रामध्ये ऑलरेडी आहे, तुम्ही बघायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन सी. अर्णवः जपा कुसुमं गृहीत्वा प्रविशति. पूर्वकालवाचकम अव्ययम निष्कासयत. आता पूर्वकालवाचकम अव्यय निष्कासयत मग गृहीत्व जे आहे ते काढून टाकायचं आहे, पण अकॉर्डिंग टू ग्रामर नियम. ओके, वी हॅव टू सी प्रविशति इज द तीतः अंती प्रथम पुरुष एकवचन. दॅट्स वाय वी हॅव टू यूज गृहीत्वा इज द प्रथम पुरुष एकवचन ओनली. तर अर्णवः जपा कुसुमम गृहीत्वा इन द प्लेस ऑफ गृहीत्वा वी हॅव टू यूज गृहाति. ओके, गृहीत्वा इज द 9 उप. Understand? Because pravishiti already used the parasmepadi. That's why we have to use the same case, same gender is a parasmepadi. Understand? And that's why after that we have to write pravishati cha. Cha is the very important. If you're not writing the cha, marks 0. Understand? Means अर्णवाने जपा कुसुमम घेतलं आणि एंटर केलं. ओके, आणि ते इम्पॉर्टंट आहे. आणि मीन्स अँड ही एंटर्स. अंडरस्टँड? इन द फर्स्ट क्वेश्चन अर्णव जपा कुसुमम गृहीत्वा प्रविशति. अर्णव जपा कुसुम घेऊन एंटर केला. अर्णवने जपा कुसुम घेतला आणि एंटर केलं. ओके, देन सेकंड वन किम दृष्टम त्वया. ओके, दिस इज अ वाच्य परिवर्तनम कुरुत. लास्ट टाइम वी सॉ कर्तुवाच्य and कर्मवाच्य. Understand? दृष्टम is the कर्मभूदावी. That's why we have to use here कर्तभूदावी. According to their दृष्टम is the प्रथमा एकवचन declined like वनम. पण we have to use here दृष्टवान. Understand? किम दृष्टवान त्वम. त्वया is the तृतीया एकवचन. We have to use प्रथमा एकवचन. In this here formula is the 3-1-1. Okay, 3 त्वया 1-1. Understand? In the place of 3-1-1 we have to use 1-2-1. Understand? 1-2-1. कर्ता, कर्म and क्रियापद. कर्ता is here which कर्ता? त्वम. कर्म दृष्टवान and किम okay is a क्रियापद. Understand? Then next one is the वयम तु केवल तस्य महाभागस्य नामधेयम जानीम. वाक्यम एकवचने परिवर्तयेत. In the place of वयम we have to use अहम. अहम आवाम वयम. Okay, तू केवल महाभागस्य नामधेयम we have to copy same. जानीमः मी वह मह जानामि. अहम हमने यूज किया, इसके लिए हमको या यूज करना है जानामि. देन लंग लकारे परिवर्तयत. सी इन द लंग लकारे परिवर्तय अहम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम जानामि. देन लास्ट वन अहम विस्तरेण पठितुम इच्छामि. वाक्ये लंग लकारे परिवर्तयत. इच्छामि इज द लट लकार. वी हैव टू यूज इच्छामि इज द उत्तम पुरुष एकवचन. दैट्स व्हाई वी हैव टू यूज उत्तम पुरुष एकवचन ऑफ लंग लकार इज एच्छम. अहम विस्तरेण पठितुम एच्छम. अंडरस्टँड? देन महाविद्यालये कणाद विषयकानि पुस्तकानि सन्ति. वाक्यम एकवचने परिवर्तय. महाविद्यालय वी हैव टू राइट द महाविद्यालय. कणाद विषयकानि कणाद विषयकम. पुस्तकानि पुस्तकम बिकॉज कणाद विषयकम पुस्तकम इज अ न्यूटर जेंडर. संति असति अस 2 PP प्रथम पुरुष एकवचन. देन लास्ट वन भवान स्वीकरोतु. स्वीकरोतु इज अ आज्ञार्थ लोट लकार. इन द प्लेस ऑफ भवान वी हैव टू यूज त्वम स्वीकुरु मध्यम पुरुष एकवचन बिकॉज वी यूज मध्यम पुरुष एकवचन फॉर द त्वम. ओके, अंडरस्टँड? ओके, असं सेशन मी इथेच संपवते. तुम्ही बघायचं आहे, ग्रामरचा व्यवस्थित अभ्यास करायचा. जर ओके काय क्वेरी असेल तर सांगायचं आहे. अंडरस्टँड? आजचं सेशन मी इथेच संपवते. आजचा आपला 5वा लेसन संपलेला आहे. पुढच्या वेळी आपण दुसरं काहीतरी नवीन घेऊन भेटणार आहोत. ओके, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. पुनर्मिलामः.